नमस्कार. आजचा आपला विषय आहे की कोविडची मॅनेजमेंट आयुर्वेदाच्या मार्फत. आयुर्वेदाच्या मार्फत कोविडची ट्रीटमेंट करताना सगळ्यांना माहिती आहे की आता सुरळीत आपलं जे जनजीवन चाललं होतं आणि त्यामध्ये अचानक ही जी काही कोविड-19 मुळे जी काही जागतिक एकदम मोठा पॅन्डेमिक आपल्याकडे आला, त्यामुळे सर्वच म्हणजे जनसामान्यांचं जीवन चांगलं करण्याचा वसा ज्यांनी घेतलेला आहे, असे आपले वैद्यकीय सर्व डॉक्टर्स आणि वैद्य आम्ही. आमच्या सगळ्यांना त्याच्यासाठी खूप आपलं संशोधन करणे म्हणा किंवा आपलं जे काही ज्ञान आहे, आपला जो अनुभव आहे तो शेअर करण्याचा आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त समाजासाठी करण्याचा त्याच्यामध्ये एक संधी मिळाली. आणि त्यासाठी तर आयुर्वेद जे भारतातलं जे पुराणशास्त्र आहे, जे इतक्या भारतीय वैद्यकशास्त्रामधलं जे महत्त्वाचं शास्त्र आपण त्याला म्हणू शकतो. अथर्ववेदाचा उपवेद असलेलं आमचं शास्त्र आहे. तर ते कसं काय मागे राहणार आहे? आयुर्वेदाचा नक्कीच ह्याच्यामध्ये खूप छान सहभाग आहे. सर्वप्रथम मी माझे आयुर्वेदाचे आद्य भगवान धन्वंतरी आणि माझे इष्टदैवत भगवान स्वामीनारायण यांना वंदन करते. तर जसं मी म्हटलं, की आयुर्वेदाचा काय रोल आहे कोविड-19 मध्ये. कोविड-19 जेव्हा आपण ट्रीटमेंट करायला जातो, तेव्हा सर्वात अगोदर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग होऊ नये, आपल्याला बाधाच होऊ नये कोविडची, त्यासाठी काय करता येईल? रोग प्रतिबंधासाठी उपचारात्मक थेरपॅटिकमध्ये काय त्याच्यासाठी आपल्याला करता येईल आणि प्रमोटिव्ह म्हणजे आजार होऊन गेल्यानंतर रसायन चिकित्सा किंवा पुन्हा त्याचे जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, ते होऊ नयेत. ह्या तीनही लेव्हलला आयुर्वेद खूप, खूप, खूप उपयोगी पडतोय. सुरुवातीला जेव्हा जसं सरांनी सांगितलं, की 2020 मध्ये जेव्हा कोव्हिड आला आणि सगळीकडे त्याचं थैमान त्याने माजवलं, त्यावेळेला सुरुवातीला ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हती, की काय ट्रीटमेंट करायची. ते त्यांचे शास्त्र, त्यांचा अनुभव त्या पद्धतीने प्रयत्न करत होते. आणि त्याच वेळेला आयुष विभागाने आम्हाला सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा काही आयुष टास्क फोर्स यांच्या मार्फत फक्त प्रिव्हेंटिव्हच्या लेव्हलला, प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी आयुष काढा, नस्य करणे, असे जे योगा, प्राणायाम करणे, अशा पद्धतीने ट्रीटमेंट करण्याची फक्त संमती दिली होती. पण हळू-हळू जसं-जसं कोविडचं पहिली लाट गेली, मग दुसरी लाट आली. त्यानंतर बरेचसे आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टर्स आम्ही थेरपॅटिक म्हणजे रोग प्रतिबंधात्मकापेक्षा सुद्धा रोगाची ट्रीटमेंट किंवा उपचारामध्ये म्हणजे पेशंटला कोविड झाल्यानंतर सुद्धा कशाप्रकारे त्याची ट्रीटमेंट करता येईल यासाठी प्रयत्न करू लागलो आणि त्याच्यातून जे अनुभव मला आले तेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जसं मी म्हटलं, की जेव्हा आपण थेरपॅटिक किंवा उपचार आपल्याला कोविडचा जेव्हा करायचा आहे, 5 ते 6 आपण डिव्हिजन करू शकतो. अर्ली एकदम जो सुरुवातीचा काळ असतो, की ज्याच्यामध्ये पेशंटला काही सिम्प्टम्सच नसतात किंवा एकदम माईल्ड सिम्प्टम्स असतात. बऱ्याच वेळेला तर पेशंट असिम्प्टोमॅटिक असतो. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आहे, ते ॲक्सिडेंटली केली जाते, कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असतं म्हणून. पण पेशंटला सिम्प्टम नसतात. तर तसा जो माईल्ड सिम्प्टम्सवाला काळ आहे तो. देन मॉडरेट सिम्प्टम्स ज्याच्यामध्ये थोडी सिव्हिअरिटी वाढलेली असते. 8 ते 7 दिवस, 7-8 दिवस होऊन गेलेले असतात फीव्हर येण्याला, कफ अँड कोल्डला. आणि मग निमोनियाची स्टेज सुरुवात होते. निमोनिया डेव्हलप व्हायला लागतो. जे इन्फेक्शन आतापर्यंत घशापर्यंत किंवा थ्रोटपर्यंतच असतं, ते हळू-हळू लंग्सच्याकडे ट्रॅव्हल व्हायला लागतं. लंग्सच्याकडे त्याची प्रगती किंवा प्रसार आम्ही आमच्याकडे म्हणतो तसा प्रसार व्हायला सुरुवात झालेली असते. तशा प्रकारची स्टेज आणि त्याच्यानंतर पुढे जी आहे ती सिव्हिअर स्टेज, की ज्याच्यामध्ये एकदम निमोनिया वाढलेला असतो. पेशंट एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये जातो आणि त्याचा जो सीटी स्कॅन स्कोअर आहे, एचआर-सीटी स्कोअर आहे तो 15 पेक्षा जास्त 15, 16, 18, 20, 22 पर्यंत अशा पेशंटचा स्कोअर गेलेला असतो आणि त्यावेळेला पेशंटची कंडिशन खूपच क्रिटिकल झालेली असते. तर मला सांगताना आनंद होतोय, की आमच्या आयुर्वेदामधले बरेचसे वैद्य आणि मी सुद्धा या तीनही स्टेजवर काम करून पेशंटला ठीक करण्याचा म्हणा किंवा त्यांना उपचार करण्याची संधी मला मिळाली. तर ते तुमच्याशी आज मी फक्त शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला आयुर्वेदामध्ये जसं सांगितलंय, की आयुर्वेद हे नुसतं उपचार करण्याचं शास्त्र नाहीये, ती एक जीवनशैली आहे. आयुर्वेदामध्ये जीवनशैलीबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हितकर काय, अहितकर काय आहे? आपल्यासाठी सुखकर काय आहे, दुःखकारक काय आहे? हे आपल्याला समजत नाही बऱ्याच वेळेला. काय करावं आणि कोविडच्या बाबतीत तर असं आपण आता म्हणतो, की काय करावं काही समजत नाही. नाकामध्ये औषधं घालतोय, योगा करतोय, प्राणायाम करतोय, सगळं करतोय, तरी सुद्धा बऱ्याच वेळेला कोविड होताना दिसतोय किंवा पेशंट सीरियस होत आहे असं वाटतं लोकांना. पण मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण आपल्या मनाने ज्या गोष्टी करतो, कारण की आपल्याला त्याचं योग्य मार्गदर्शन केलेलं नसतं योग्य पद्धतीने आणि बऱ्याच वेळेला ज्या हितकारक गोष्टी असतात त्या दुःखकारक असतात. त्या आपल्याला कराव्याशा वाटत नाहीत आणि ज्या सुखकर म्हणजे आपल्याला आनंद देणाऱ्या एसीमध्ये राहणे, जंक फूड खाणे, आपल्याला मनापासून जे आवडतं तेच खाणे, ह्या सगळ्या गोष्टी सुखकारक आपल्याला वाटतात, पण त्या अहितकारक असतात आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी. तर ह्या सगळ्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने केलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जर आपण आपला उपयोग चिकित्सेसाठी आम्ही करतो जेव्हा वैद्य, तेव्हा नक्कीच पेशंटला बेनिफिट होताना दिसतो. तर
सगळ्यात अगोदर जेव्हा आयुर्वेदाची ट्रीटमेंट केली जाते किंवा आयुर्वेदामध्ये जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट किंवा त्याचा उपचार केला जातो, तेव्हा फक्त औषधं हा भाग नंतर येतो. त्याच्या सुरुवातीला पहिल्यात अगोदर येतो आहार. आहार काय करायचा, त्याचा आहाराचा पण गाईडन्स जो होतो तो सर्वसामान्यतः सगळ्यांसाठी सेम नसतो. तो प्रत्येक व्यक्तीचा अग्नीचा विचार करून, त्याच्यासाठी काय योग्य आहे, त्याचं दोष दुष्य त्या सगळ्यांचा विचार करून करून मग त्याला कोणता आहार देणे हे गाईडन्स दिला जातो. त्यामध्ये पहिल्यांदा ते लंघन खूप, कारण की हे जे कोविड जो आजार आहे, तो जो ज्वर आमच्याकडे आम्ही त्याला म्हणतो, तर त्या काळामध्ये लंघन ही खूप महत्वाची चिकित्सा सांगितलेली आहे, की पूर्ण लंघन नाही जमलं, लंघन म्हणजे फास्टिंग करणे किंवा थोडंसं उपवास टाईप ऑफ करणे. तर पूर्णतः उपवास जर नाही झेपला पेशंटला, तर किमान लघु आहार घेणे किंवा हलका आहार ज्याला आपण म्हणतो तसा आहार घेणे. सिद्ध औषधांनी सिद्ध केलेले जल, सुंठीने बनवलेलं जल किंवा षडंग पाणी यासारखे काही आयुर्वेदिक आम्ही चूर्ण देतो पेशंटला, की त्याच्याने औषधं पाणी सिद्ध करून ते पाणी प्यायला देणे. अशा प्रकारे इथून आमची ट्रीटमेंट किंवा इथून आमचा उपचार सुरुवात होतो सुरुवातीला. म्हणून आहाराचा विचार खूप महत्वाचा असतो. नंतर विहार, की काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टींचं पालन करणे, आणि नंतर येतं औषधं आणि मग सद्वृत्त पालन, ज्याच्यामध्ये आपण यम आणि नियमांचं पालन करणे, योगासन किंवा अष्टांग योग आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये यम नियमांचं पालन करायला सांगितलेलं आहे. तर ते जर आपण योग्य पद्धतीने पालन केलं तर खरंच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणारच नाही. कारण की आयुर्वेदामध्ये महत्वाचं सांगितलेलं आहे, की युक्त आहार विहार असते. म्हणजे जेव्हा तुमचा आहार चांगला नसतो ना, तेव्हा तुम्ही कितीही भारी औषधं घ्या, तुम्ही कितीही चांगली औषधं जरी खाल्ली तरी तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. पण जर तुमचा आहार योग्य असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या औषधाची गरजच पडणार नाही. म्हणून जेव्हा आपण माइल्ड ह्या आजारातली आपण ट्रीटमेंट करायला मी सुरुवात केली सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी, पहिल्यांदा आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्येच औषधं पेशंटला देत होतो, की कोविड होऊ नये म्हणून आमची जी काही रोगप्रतिबंधात्मक उपायांमधली औषधं होती ती आम्ही देत होतो हळूहळू. पण नंतर नंतर जेव्हा ते पेशंट आता सेकंड लाटमध्ये वाढले, डॉक्टरांकडे पण खूप पेशंटची गर्दी व्हायला लागली, आणि मग ज्या पेशंटचा आयुर्वेदावर पहिल्यापासून विश्वास आहे किंवा त्यांना थोडी आयुर्वेदाची जाण आहे, असे काही लोक स्वतःहून आयुर्वेदाकडे यायला लागले. आणि काही जे माझ्या मिस्टरांकडे जे कोविडची ट्रीटमेंट घेत होते, त्यांनी सुद्धा एमबीबीएस डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, तर ते त्यांच्या ज्या पेशंटला कोविडची ट्रीटमेंट ॲलोपॅथीची देत होते, त्यासोबत मी त्यांना थोडी आयुर्वेदिक ट्रीटमेंटही द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये सर्वात अगोदर लंघन, जसं मी सांगितलं, की आहारामधलं पथ्य त्यांना सांगायला सांगितलं सुरुवातीला. त्यानंतर खाण्यापिण्यामध्ये मंड देणे, पेया देणे, म्हणजेच भाताची पेज म्हणा की मुगाची खिचडी, मुगाचं युष करून खायला घालणे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे खूप म्हणजे आपल्याला वाटताना खूप सिंपल गोष्टी वाटतात, पण ह्या सिंपल गोष्टी केल्यामुळेच पेशंटचा जो अर्ली स्टेज मधला जो आजार आहे तो लवकर बरा होतो आणि तो पुढील स्टेजमध्ये जात नाही. त्याच काळामध्ये सुंठीचं नस्य म्हणजे सुंठ पावडर आपल्या घरी सगळ्यांच्याच घरी साधारणतः असत असेल, तर ती सुंठीची जी पावडर आहे ती प्रिव्हेंटिव्ह साठी पण तेवढीच महत्वाची आहे, आणि माइल्ड सिम्पटम्स किंवा मॉडरेट सिम्पटम्स मध्ये सुद्धा आम्ही त्याला वापरतो. त्याचं आम्ही प्रधमन नस्य, म्हणजे सुंठ पावडर जशी लोक तपकिरीसाठी ओढतात, तशी आम्ही गेले 1.5 वर्ष मी पण माझ्या घरी आम्ही सगळेच ती ओढतोय. तर त्याच्यामुळे खूप फायदा होतो. कोविडचं इन्फेक्शन तुम्हाला होत नाही, त्याच्यापासून तुम्हाला बचाव होतोच, पण ज्यांना कोविड झालेला आहे त्यांच्यामध्ये पण माझ्याकडे डाटा आहे, की खूप साऱ्या पेशंटनी ते औषधं सुंठीचं चूर्ण घेतल्यामुळे त्यांना कोविड जो आहे माइल्ड सिम्पटम्सच्या मध्येच आटोपला, पुढे ते सिव्हिअर कंडिशन मध्ये गेले नाहीत. ही सुंठीची पावडर पोटातनं पण आपण घ्यायला सांगतो, कारण की जसं आपण बघितलं की ह्या आजारामध्ये मेन कफ आणि पित्ताची दृष्टी होते, किंवा कफ आणि पित्त जो आहे तो प्राकृत डेव्हलप होत नाही, तो विकृत पद्धतीचा किंवा घाणेरड्या पद्धतीचा जमा होतो शरीरामध्ये, आणि तो जमा झालेला कफ आणि पित्त तुमच्या लंग्स मध्ये जाऊन तुमची जी रेस्पिरेशनची कपॅसिटी आहे ती कमी करून घेतो. तर तो जो कफ आहे तो तयारच व्हायला नको, त्यासाठी सुंठी जर तुम्ही पोटातून पण दिली, रोज सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा जेवणानंतर जर सुंठीची पावडर खाल्ली, ती पण प्रकृतीनुसार, म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी सांगते, पण ह्याच्यामध्ये वैद्यांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं. तसे लोक जेव्हा स्वतःच्या मनाने औषधं घेतात त्याच्यामध्ये दुष्परिणाम होण्याचे चान्सेस असतात खूप वेळेला. तर पण मी माझा अनुभव सांगते, की माझ्या पेशंटमध्ये मी काय काय केलं आणि मला कसे कसे फायदा मिळाला पेशंटमध्ये, म्हणून मी सांगते. पण शक्यतो वैद्यांचा सल्ला घेऊनच या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. तर सुंठीच्या पावडरचा पण असा फायदा होतो. गुडूची तर सगळ्यांना माहितीच आहे, की सगळे लोक गुडूची रसायन औषध असल्यामुळे आयुर्वेदातलं, त्याच्यामध्ये अँटी पायरेटिक प्रॉपर्टी आहे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो. त्यानंतर आयुर्वेदातली खूप औषधं आहेत, त्रिभुवन कीर्ती रस, महासुदर्शन काढा, सीतोपलादी चूर्ण, तालिसादी चूर्ण, ही अशी अनंत औषधं आहेत की ज्याचा आपण उपयोग पण पेशंटच्या कंडिशननुसार, त्याच्या व्याधीची आहे त्याच्या अवस्थेनुसार आपण पेशंटला जर दिली आणि ह्याच अर्ली स्टेजमध्ये जर त्याला कॅच केलं. पण काय होतं, पेशंट आमच्याकडे ह्या स्टेजमध्ये येत नाही शक्यतो,
पहिल्यांदा पेशंट 2-3 दिवस जेव्हा ताप असतो तेव्हा आधी ॲलोपॅथीचं औषध घेतो, अँटिबायोटिक वगैरे घेतो. सर्दी खोकला तापाची जे सिंपल औषधं असतात ती घेतली जातात. तरी पण जेव्हा ताप जात नाही नंतर कोविड टेस्ट केली जाते आणि मग ती पॉझिटिव्ह आल्यानंतर थोडा घाबरगुंडा होतो पेशंट आणि मग तो आता हे करू की ते करू, मग सगळंच करू, अशा पद्धतीने झाल्यानंतर आयुर्वेदाकडे येतो. त्याच्यामुळे ही पहिली स्टेज बऱ्याच वेळेला मिस होते. तर ह्या स्टेजमध्ये जर आपण पेशंटला खरंच कॅच करू शकलो आणि ह्या स्टेजमध्ये जर आयुर्वेदिक औषधांचा सपोर्ट त्यांना दिला गेला तर नक्कीच मला असं वाटतं की कोविडला आपण आटोक्यात आणू शकतो आणि त्याचा प्रसार जो आहे तो थांबवू शकतो. त्याच काळामध्ये सोबत आपण गुडूची, अश्वगंधा, हरिद्रा आहे, हळदीचं दूध पिणे, हळदीच्या पाण्याने किंवा गुळण्या करणे, ज्यांना घशामध्ये थोडंसं कफ आहे किंवा खवखव होत असते तशा लोकांना, आवळ्यासारखं औषध आहे, शतावरी आहे, द्राक्ष आहे, अशी अनेक औषधं आपण ह्या पेशंटमध्ये वापरू शकतो त्यांच्या अवस्थेनुसार आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो. तर जसं मी म्हटलं की ह्याच काळामध्ये जर तुम्ही खाण्यापिण्याचं पथ्य पाळलं तर काय खाण्यापिण्याचं पथ्य कळायला पाहिजे, जसं सरांनी आता सांगितलं की कफाचे जे सगळे पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे कफ तुमचा वाढू शकतो आणि पित्त वाढू शकतं, असे जे सगळे पदार्थ आहेत ना ते आपण स्ट्रिक्टली या पेशंटला खाण्यापासून रोखतो. आणि हे नुसतं म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट देणं सुरुवात केली माझ्या मिस्टरांच्या ज्या पेशंटला, त्यांना मी फक्त सांगितलं की कारण की सगळ्या पेशंटचा आयुर्वेदावर विश्वास नसतो, तर सुरुवातीच्या काळामध्ये मी त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त हे तुमच्या पेशंटला हे पथ्य तरी पाळायला सांगा. आणि मला खूप सांगताना आनंद होतो की ज्या पेशंटनी स्ट्रिक्टली पथ्य पाळले त्यांना खरंच सेकंड स्टेजमध्ये किंवा थर्ड स्टेजमध्ये ते पेशंट गेले नाहीत किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळच आली नाही. तर शक्यतो दूध, दही, दह्याचे पदार्थ जे नियमितपणे व्यायाम करत नाहीत, ज्यांचं शारीरिक बल चांगलं आहे, जे खूप व्यायाम करतात, त्यांचे ज्यांची शारीरिक श्रम आहेत त्यांच्यासाठी इट्स ओके, पण जे नॉर्मली आपल्यासारखे जे एका ठिकाणी बसून असणारी लोक असतात त्यांच्यासाठी दूध आणि दही हे कफ वाढवणारे ठरतात. त्याचसोबत काही दुग्धजन्य मिठाईचे पदार्थ, फळं सगळ्या प्रकारची, केळी, चिकू, पेरू, सीताफळ, ही सगळी थंड फळं आपण ज्याला म्हणतो त्याच्याने सुद्धा कफ वाढतो. थंड पेये, फ्रीज मधलं पाणी, आंबट पदार्थ, दही, टोमॅटो, आंबवलेले पदार्थ. त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे दुपारी जेवणानंतर झोपणे, कारण की तसंही लॉकडाऊन होतं ना, त्या लॉकडाऊनमुळे काय करणार, लोकांना कामं नव्हती, घरी बसून वर्क फ्रॉम होम होतं, त्याच्यामुळे दुपारी थोडंसं काम झालं की लॅपटॉपला शटडाऊन करून थोडा वेळ झोप घेण्याची सवय लागली सगळ्यांनाच. तर त्यावेळेला ह्यामुळे काय होतं, तो आजार अति प्रमाणामध्ये वाढतो किंवा शरीरामधला कफ आहे तो वाढायला त्याच्याने मदत होते आणि मग तो आजार अजून जास्त बळावतो. तर ह्याच काळामध्ये जेव्हा अर्ली सिम्पटम्स असतात किंवा प्रिव्हेन्शनसाठी तर डेफिनेटलीच, पण त्या काळामध्ये तरी किमान दुपारी जेवणानंतर झोपणं टाळायला हवंय. आंब्याचा रस, नारळाचं पाणी, सरबत, पनीर आणि फ्रोझन पदार्थ, फ्रूट सॅलड, मिल्कशेक हे विरुद्ध अन्न आमच्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की फळ आणि दूध एकत्र करून घेणे हे विरुद्ध अन्न असल्यामुळे त्याच्याने सुद्धा शरीरामध्ये कफ आणि पित्ताचा प्रकोप होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा जो आजार जो काही माइल्ड लेवलला असतो ना तो जास्त सिव्हिअर होण्यामध्ये त्याला मदत मिळते, म्हणजे हे आपण त्या व्हायरसला मदत करतोय. आणि शक्यतो काय होतं, ऍलोपॅथीच्या डॉक्टरांना जेव्हा पेशंट विचारतो काय खाऊ, त्यांच्याकडे पथ्य काही सांगत नाही, ते म्हणतात उलट हेल्दी तुम्ही खा. हेल्दी खाण्यामध्ये लोक उलट जास्त फळं, दूध, पनीर असं प्रोटीन सारखं पदार्थ खायला जातात आणि अजून ते डिटिरिएट होतात किंवा अजून त्यांची कंडिशन खराब होते. तो शक्यतो तुम्ही नुसतं ह्या गोष्टींचं पालन जरी केलं तर माझा स्वतःचा अनुभव आहे की खरंच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा पुढची स्टेज येणार नाही. माइल्ड स्टेजमध्येच तुमचा आजार आटोक्यात येऊ शकतो. आता पुढचं जसं म्हटलं की माइल्ड स्टेजमध्ये ज्या पेशंटला योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली गेली तरी पण तो योग्य बरा नाही झाला किंवा त्याचं जे इन्फेक्शन आहे ते थ्रोटच्या मधून लंग्समध्ये जर ट्रॅव्हल झालं किंवा प्रसार झाला त्याच्या इन्फेक्शनचा, तर हळूहळू काय होतं, लंग्सची कपॅसिटी, लंग्समध्ये ते इन्फेक्शन जातं, त्या कफ आणि पित्तामुळे लंग्स मधली अल्व्हिओलायच्या ठिकाणी निमोनियाचा पॅच तयार होतो. निमोनिया होतो म्हणजे लंग्सची जी ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी आहे ती कमी होते. त्यामुळे साहजिकच आपल्याला माहिती आहे सगळ्यांना सिम्पटम्स मध्ये ब्रेथलेसनेस येतो, थोडा चालताना दम लागतो, श्वास घेताना त्रास होतो, खोकला येतो खूप जास्त प्रमाणामध्ये, थोडंही चाललं किंवा थोडी काही कामं केलं तरी थकवा आल्यासारखं वाटतं, अनइझी वाटतं, छातीमध्ये दबल्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारचे सगळे सिम्पटम्स या निमोनियामध्ये दिसायला लागतात. आणि जेव्हा थोडे सुरुवातीचे सिम्पटम्स झाले आणि मग डॉक्टरांनी ऍडवाइस केले की तुम्ही सिटी स्कॅन करून घ्या, आणि जेव्हा सिटी स्कॅन केला जातो त्यात पण बऱ्याच वेळेला लोक लवकर करत नाहीत. तर जर असे काही सिम्पटम्स झाले तर लवकरात लवकर सिटी स्कॅन करून घ्यावा की जेणेकरून आपल्याला पटकन ऍज अर्ली एज पॉसिबल जर आपल्याला कॅच झालं हे इन्फेक्शन आहे असं, तर आपण त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकतो. तर नंतर जेव्हा ते निमोनियाचा स्कोर 15 पेक्षा कमी असेल आणि SpO2 ची लेवल जर 90 to 94 पर्यंत असेल तर आपण त्याला मॉडरेट लेवल ऑफ इन्फेक्शन असं म्हणतो. तर ह्या काळामध्ये सुद्धा खूप पेशंटला ह्या काळामध्ये ट्रीटमेंट देण्याची संधी मला मिळाली. त्यामध्ये आपण ही वेगवेगळ्या प्रकारच्या, तर लिस्ट ऑफ मेडिसिन खूप मोठी आहे, मी फक्त जी महत्वाची जी औषधं आहेत तेवढीच इथे मेन्शन केली आहे.
आहेत. त्याच्यामध्ये गुडूची, यष्टीमधू, पिपली, वासा, सुंठी, लक्ष्मीविलास, श्वास का चिंतामणी असे काही सुवर्णकल्प पण काही सिव्हिअर कंडिशन मध्ये आपल्याला वापरावे लागतात. अभ्रक भस्म आहे, समीरपन्नक रस आहे. तर ही सगळी औषधं आपण जेव्हा वापरतो तर ह्या औषधांचा मेन उद्देश काय असतो, की ह्या औषधांचा मेन उद्देश की शरीरामध्ये जे आता ऑलरेडी इन्फेक्शन जे लंग्स मध्ये गेलेलंच आहे, तर ते लंग्स मध्ये गेल्यानंतर ते वाढायला नकोय. ते कधी वाढणार नाही, जेव्हा तिथला कफ आणि पित्त कमी प्रमाणात होईल किंवा ते नॉर्मली मेंटेन तरी राहील, तेव्हा ते इन्फेक्शन वाढत नाही. पण जर आपण पथ्य केलं नाही आणि पुन्हा काही औषधं सुद्धा घेतली नाहीत, तर त्याच्याने अजून ते कफ पित्ताचा प्रकोप होऊन ते इन्फेक्शन किंवा ते बॅक्टेरिया व्हायरस जो आहे तो वाढायला सुरुवात करतो आणि मग तो कंडिशन मॉडरेट मधून अजून सिव्हिअर कंडिशन कडे ट्रान्सफर होते. तर ही सगळी औषधं जी आहेत ती कफपित्त हर आहेत, कफपित्ताचा नाश करणारे आहेत, आपलं दीपन पाचन करणार आहेत. आपला जो कफची उत्पत्ती जी मेन आमाशयामध्ये आमच्याकडे सांगितलेली आहे, तर आमाशयामध्येच कफाची उत्पत्तीला कमी केलं जातं. त्याच्यामुळे लंग्स मध्ये जाणारा कफ तोही सुद्धा कमी होतो. लंग्स मध्ये जो साठलेला कफ आहे त्याला कमी करण्यासाठी ही सगळी जी औषधं आहेत ती मदत करतात. त्याचबरोबर लंग्स जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे, लंग्स मधलं जे त्याची जी स्ट्रॉंगनेस आहे, त्याचा जो मेन आपण म्हणतो की त्याच्यातली जी इम्युनिटी आहे ती वाढवण्याचं काम सुद्धा ही औषधं करतात. तर ह्याच्याबद्दलचे 2 केसेस मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. त्याच्या अगोदर आपण ह्याच काळामध्ये माधव रसायन ही औषधं सुद्धा मी ट्राय केली आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर रिझल्ट मला मिळाले. आयुर्वेदाचे आमच्या सर्व वैद्यांचे आद्य गुरु वैद्य समीर जमदग्नी सर पुण्याला त्यांनी कोल्हापूरच्या त्यांच्या कॅन्सर ट्रस्ट हॉस्पिटलच्या मार्फत उकडीकर ट्रस्टच्या मार्फत ह्या औषधाचा रिसर्च केला गेला आणि असं याच्यावर सायंटिफिक पेपरही पब्लिश झालेला आहे की ही जी औषध आहेत मेनली माधव रसायन ही जी गोळी आहे ती इंटरल्युकिन 6 ह्याला इनहिबिट करते. त्याच्यामुळे लंग्स मध्ये जे इन्फेक्शन झाल्यानंतर जो सायटोकाईन स्ट्रॉंग होण्याची जी गती पेशंटमध्ये वाढते ती थांबवण्याचं काम ही माधव रसायनवरती खूप चांगल्या पद्धतीने करते. योग्य डोस मध्ये, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला दिली गेली तर. तो ह्याचाही मी उपयोग केला आणि खूप छान रिझल्ट मला मिळाले. त्याच पद्धतीने एक केस तुमच्या समोर सांगते की एक पेशंट होती 39 वर्षाची. तिचाही कफ कोड हे स्टार्टिंगचे दिवस सिम्पटम झाल्यानंतर बरी नाही झाली. मग नंतर जेव्हा तिला ब्रेथलेसनेस आणि एक्झर्शन सुरू झालं ब्रेथलेसनेस, तेव्हा सिटी स्कॅन केला गेला. त्याच्यामध्ये तिचा स्कोअर 10 आला होता. 10 आल्यानंतर त्यावेळेला पेशंटच्या हॉस्पिटलला आणि अशी कंडिशन होती मधल्या काळात की हॉस्पिटलमध्ये बेडच अवेलेबल नव्हता. फक्त सिव्हिअर लोकांनाच बेड अवेलेबल होत होता. तो त्यावेळेला पेशंटची पण मानसिकता झाली की चला आता दुसरं काही ऑप्शन पण नाहीये तर आयुर्वेदाची ट्रीटमेंट आपण सोबत घेऊया. तर त्यामुळे अशा पेशंटला ट्रीटमेंट करण्याचा चान्स मिळाला आणि त्या लोकांना जेव्हा आपण आयुर्वेदिक औषधं दिली, मी आपले हे मगाशी सांगितली त्याच पद्धतीच्या औषधाचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून पेशंटच्या हिस्ट्री घेतल्यानंतर तर खरंच असं लक्षात आलं की तिचा ब्रेथलेसनेस कफ एकदम 2 दिवसामध्ये कमी झाला. तिला ऍडमिशनची गरजही पडली नाही आणि पेशंट एकदम छान पद्धतीने उपचार घेऊन स्वस्थ होऊन गेली. हा तिचा सिटी स्कॅन रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये तिचा सिटी स्कॅन तुम्हाला दिसतोय. स्कोर जो आहे तो 10 आहे आउट ऑफ 25 आणि अशा प्रकारे व्हॉट्सअपला कारण की पेशंट लांब होती, सुरतची पेशंट होती, माझी ओळखीतली नातेवाईकच होती आमच्या सत्संगामधली. सो त्याच्यामुळे तिला या प्रकारची औषधं फोनवरच सांगून तिची पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर फोनवर सांगून तिच्याशी डिस्कशन करून तिला व्यवस्थित पद्धतीने गायडन्स दिला कशा प्रकारे पुड्या बनवायच्या, कशा प्रकारे औषधं घ्यायची आणि त्याच्यानंतर डेली तिचं टेम्परेचर, ऑक्सिजन लेवल ह्याचं मॉनिटरिंग केलं गेलं आणि 2 दिवसात तिचे सगळे सिम्पटम्स कमी झाले. तर आयुर्वेद हा फक्त जुन्या किंवा आपण म्हणतो ना उशिरा काम करतो तर असं नाहीये. आयुर्वेद शॉर्ट ऍक्टिंग किंवा फास्ट ऍक्टिंग सुवर्णकल्प जे आहेत ते खूप छान अशा पद्धतीने जर आपण पेशंटला योग्य मात्रेमध्ये आणि योग्य अवस्थेमध्ये दिले गेले तर नक्कीच त्याचा फायदा होतो. त्याच पद्धतीने दुसरी अशीच एक पेशंट होती जी पण 32 वर्षाची होती. तिला पण 5-6 दिवसाच्या फीवरची ऑलरेडी हिस्ट्री होती कारण की सुरुवातीला स्टार्टिंगला लोक आयुर्वेदाकडे येतच नाही. त्याच्यामुळे मला त्या अर्ली स्टेज मध्ये ट्रीटमेंट करणारे फक्त सगळ्यांचेच पेशंट मला ट्रीटमेंट करायला मिळाले माझ्या मिस्टरांचे. तर ही पेशंट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा ऑलरेडी तिचा सिटी स्कॅन रिपोर्ट झालेला होता, 10 आला होता आणि तिचे जे कोणी डॉक्टर होते, ट्रीटिंग डॉक्टर, त्यांनी म्हटलं की तुम्ही ऍडमिट व्हा. ऍडमिट केलं, तिचं 6 महिन्याचं बाळ होतं त्याच्यामुळे तिला ऍडमिट करण्याची कंडिशन नव्हती तिच्या घरी आणि म्हणून मग तिने आयुर्वेदिक औषधं सुरुवात केली. आयुर्वेदिक औषधं जेव्हा मी तिला सुरुवात केली त्याच्यानंतर तिचा ब्रेथलेसनेस टोटली कमी झाला 2 दिवसात, पण ताप काही जात नव्हता. सो आम्ही अंडर ऑब्झर्वेशनसाठी रिस्क नको म्हणून आमच्या जवळच्याच कामोठ्याच्या एका हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ती ॲलोपॅथीच्या औषधांसोबत आयुर्वेदिक औषधही सोबत घेत होती आणि त्या डॉक्टरांची पण खूप हेल्प झाली की त्यांनी पण कुठल्याही प्रकारचा अटकाव तिला केला नाही आणि ती औषधं सुद्धा देऊ दिली आणि आपली औषधं सुद्धा पेशंटने घेतली. त्यामुळे तिलाही कुठल्याही प्रकारची ऑक्सिजनची गरज पडली नाही. रेमडेसिवीर आधी सांगितलं होतं घ्यावं लागेल, पण त्याची पण पेशंटनी व्यवस्था सुद्धा केली. पण स्वतःहून डॉक्टर म्हणाले की आता पेशंटला गरज नाही आहे इंजेक्शनची आणि मग पेशंट 4 दिवसामध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी आली. तिचा पण
सिटी स्कॅनचा रिपोर्ट मी इथे अटॅच केला, तुम्हाला दिसेल तिचा सिटी स्कॅन स्कोर 10 होता आउट ऑफ 25. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने औषधोपचार केलेले अनेक रुग्ण माझ्याकडे आहेत की ज्यांचा सिटी स्कॅन स्कोर कोणाचा 8 होता, कोणाचा 9 होता, काही रुग्णांचा 3 होता, कोणाचा 6 होता. तर अशा प्रकारे मॉडरेट लेवलच्या पेशंटमध्ये जर आपण अर्ली डायग्नोसिस करून त्यांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट जर दिली गेली तर नक्कीच आयुर्वेद तिथे खूप छान काम करतो. आणि पेशंटची जी सिव्हिअर कंडिशन आहे की एकदम जी पॅनिक कंडिशन येते की हॉस्पिटलाइज करा, मग रेमडेसिवीर मिळवा, ते मिळत नाही, व्हेंटिलेटरचा बेड अवेलेबल नसतो, तर ती कंडिशन पर्यंत पेशंट पोहोचतच नाही, त्याच्या अगोदरच तो बरा होऊन जातो. तर आता ह्याच्या पुढे एक सिव्हिअर कंडिशन मध्ये खूप डिफिकल्ट असतं पेशंटला ट्रीट करणं आणि त्याला काउन्सिल करणं सुद्धा, कारण की पेशंट ऑलरेडी पॅनिक झालेला असतो, त्याला कोणती औषधं मला काही पण द्या पण मला बरं करा एवढंच त्याला माहिती असतं. त्यावेळेला सिटी स्कॅन स्कोर ऑलरेडी 15 पेक्षा जास्त वाढलेला असतो, ऑक्सिजनची लेवल सुद्धा 90 पेक्षा कमी झालेली असते. मग ह्या कंडिशन मध्ये आयुर्वेदाचा काही रोल आहे का? लोक म्हणायचे नाही, अशा याच्यामध्ये आयुर्वेदाचा काहीच रोल नाहीये. पण पूर्वीपासून आपण बघतोय की 5000 वर्षापूर्वीचं जे आयुर्वेद शास्त्र आहे ते पूर्वीचे ऋषी मुनी, मग त्यावेळेला काय त्यांच्याकडे व्हेंटिलेटर बेड नव्हते का, तेव्हा होते का, मग ते कशा पद्धतीने ट्रीट करायचे? तर आमच्याकडे सुवर्णकल्प सांगितलेले आहेत सर्व ग्रंथांमध्ये. आणि हे जे सुवर्णकल्प आहेत ना ते फास्ट ऍक्टिंग म्हटलं जातं त्यांना, की अशुकारी लगेच काम करतात, दिला डोस की लगेच पेशंटला फायदा होतो, इतका त्याचा गुणधर्म आहे. पण ते देण्याची अवस्था कोणती, कोणत्या वेळेला द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, ह्या सगळ्याचं ज्ञान वैद्याला असणं किंवा डॉक्टरांना असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पेशंटला पहिल्यांदा तर आयसीयू मध्ये पेशंट जेव्हा असतो तेव्हा त्याला अलाउड करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं, पेशंटचा तेवढा विश्वास असायला पाहिजे. तर त्यावेळेला जेव्हा हे गोल्ड कंपाऊंड आपण देतो ते मर्माची रक्षा करतात, आपल्या शरीरामधली जी मेन मर्म आहेत किंवा ज्याला आपण व्हायटल्स असं म्हणतो, त्यांचं रक्षण करतात किंवा प्राणाचं रक्षण करण्यासाठी पण ह्यांचं खूप छान वर्णन केलेलं आहे. आणि ही जर अशी सुवर्णकल्पाच्या सोबत काही औषधं जी बाकीची आहेत, गुडूची आहे, पिपळी आहे, यष्टी मधू आहे, सीतोपलादी चूर्ण, तालीसदी चूर्ण, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये अभ्रक भस्म जे आहे ते लंग्सला खूप छान बळ देण्यासाठी मदत करणार आहे. तर अशा पद्धतीने जर ह्या औषधांचा आपण उपयोग केला तर नक्कीच ह्या कंडिशन मध्ये सुद्धा, आणि असे अनेक वैद्य सध्या पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशामध्ये काम करतात की जे आयसीयू मधल्या पेशंटला सुद्धा ट्रीटमेंट देऊन त्यांना ऍलोपॅथीच्या ट्रीटमेंटच्या सोबत हँड इन हँड जाऊन जसं हात मिळवणी केली किंवा सोबत आपण, कारण की आपला मेन उद्देश आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणे किंवा मॉडर्न ट्रीटमेंट करणे हा नाहीये. आपला सगळ्यांचा उद्देश फक्त पेशंटला बरं करणे हा आहे. तर कुठल्याही मार्गाने का होईना पेशंट बरा होणे हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर ह्या कंडिशन मध्ये सुद्धा मला एका पेशंटला ट्रीटमेंट करण्याची संधी मिळाली. एक पेशंट होता, 30 वर्षाचा मुलगा होता, यंग होता, 4-5 दिवसापासून ताप, कफ, खोकला ह्याची त्याला हिस्ट्री होतीच. पण त्याच्या वडिलांना आणि त्याच्या आईला घरामध्ये सगळ्यांना कोविड झाला होता. आणि त्यामुळे काय झालं, त्याचं स्वतःकडे दुर्लक्ष होत गेलं आणि तो आई वडिलांची काळजी घेण्यामध्ये, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा, त्यांना ऍडमिट कर, त्यांच्यासाठी बेड शोध, या सगळ्या कामामध्ये त्याला मेंटल स्ट्रेस खूप झाला. आणि जसं आयुर्वेदामध्ये म्हणतो की विषादो नाम, तो विषाद झाल्यामुळे किंवा असं दुःख, दैन्य, जेव्हा शोक होतो तेव्हा अजून जास्त आपली इम्युनिटी कमी होते आणि आजार बळावतो. तर याच पद्धतीची संप्राप्ती त्याच्यामध्ये पण पाहायला मिळाली की तो ज्या मेंटल स्ट्रेस मधून जात होता त्या काळामध्ये, त्याच्यामुळे त्याचं जे इन्फेक्शन होतं ते आधी माइल्ड स्टेजमध्येच होतं, त्याच्यामुळे ते कदाचित बरं झालं असतं. पण जी त्याची आजूबाजूची कंडिशन होती, एन्व्हायरमेंट होतं, त्या स्ट्रेसमुळे त्याचं नंतर इन्फेक्शन इतकं वाढलं की त्याच्या वडिलांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि काही भगवंताच्या इच्छेने म्हणा किंवा काही त्याचे वडील एक्सपायर झाले. आणि त्यामुळे त्याला अजून जास्त स्ट्रेस आला. त्या स्ट्रेसमुळे त्याची इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्याचा जो सिटी स्कॅन स्कोर जेव्हा केला गेला तो 20 आला. 20 आल्यानंतर एकदम क्रिटिकल कंडिशन होती पेशंटची, पण त्यावेळेला त्याच्या वडिलांनाच कसा बसा बेड मिळवला होता त्याने. आणि आता मला पुन्हा बेड कसा मिळेल, मी कसा शोधू आणि काय करू, ह्या द्विधा मनस्थितीमध्ये तो होता. त्यावेळेला पहिल्यांदा आपण याला सत्वावजय चिकित्सा करतो, म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि कोविडमध्ये पण आपण म्हणतो की बी पॉझिटिव्ह, जास्त टेन्शन घेऊ नका. जेवढं तुम्ही टेन्शन घेणार तर अजून तुमचा आजार जो आहे तो बळावतो. कोविड झाला, इट्स ओके, पण त्याला अर्ली जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं आणि ट्रीटमेंट केलीत वैद्यांकडून किंवा डॉक्टरांकडून सुद्धा, तर तो लवकर बरा होतो. पण जे पेशंट जास्त पॅनिक होतात, जे मेंटली वीक असतात, जास्त स्ट्रेस घेतात, त्या पेशंटमध्ये तो आजार जास्त बळावतो. तर ह्या पेशंटमध्ये त्याचं जो सिटी स्कॅन स्कोर 20 आला होता, त्याच वेळेला बेडची अवेलेबिलिटी पण नसल्यामुळे त्याला सजेशन दिलं की आपण आयुर्वेदिक औषधं चालू करूया, डोंट वरी. आपण जी आशुकरी, जी सुवर्णकल्प, अशी जी आमची लाईफ सेव्हिंग ड्रग आयुर्वेदामध्ये आम्ही ज्याला म्हणतो, ती औषधं त्याला सुरुवात केली गेली. आणि ती औषधं दिल्यानंतर 2-3 दिवसानंतर त्याची बेडची पण अरेंजमेंट झाली एका हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये ऍलोपॅथीच्या ट्रीटमेंट सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट असं दोन्ही साईड बाय साईड, हँड इन हँड त्याला देऊन
योग्य पद्धतीने विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स, विदाउट एनी पोस्ट कोविड आता सुद्धा तो पेशंट एकदम व्यवस्थित आहे, कुठल्याही प्रकारचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स त्याला झालेले नाहीत आणि छान 5 ते 6 दिवसामध्ये पेशंट पूर्णपणे बरा झाला. तर अशा पद्धतीने हा त्याचा सिटी स्कॅन स्कोर ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय त्याचा सिटी स्कॅन स्कोर हा 20 आलेला आहे 25. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ही सगळी जी तुम्हाला मी माहिती सांगितली त्याचा मेन उद्देश मला माझं कौतुक करून घ्यायचं नव्हतं. माझा उद्देश हाच होता की आयुर्वेदामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपले वैद्य आम्ही सगळे ट्रीटमेंट करतोय. माझ्यापेक्षा अजून जास्त ट्रीटमेंट करणारे अनेक वैद्य आहेत की जे अजून सिरियस पेशंटला सुद्धा छान योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करतात. तर मेन आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना पेशंटचं बल, त्याचं देश, त्याचा काळ, त्याची प्रकृती, त्याचं वय या सगळ्याचा सर्वांगीणपणे विचार करून त्याच्या अवस्था, त्याचा जो व्याधी आहे तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे त्यानुसार जर त्याला योग्य चिकित्सा दिली गेली तर नक्कीच त्याला आयुर्वेदाचा खूप छान फायदा होतो. आणि फक्त उपचारासाठीच नाही तर पोस्ट कोविड जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते सुद्धा त्याच्या अशा पेशंटमध्ये खूप कमी पाहायला मिळतात. त्याच्यामुळे त्याची रिकव्हरी जी आहे ती खूप चांगली, किंवा जो पोस्ट कोविड जो विकनेस असतो लोकांना, लंग फायब्रोसिस होतं किंवा जे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सगळे होण्याला याच्यामुळे अटकाव होतो. पण हे सगळं करताना कंपल्सरी आहे की वैद्यांचा सल्ला महत्वाचा आहे, कारण की असं नाहीये की कुठली औषध गुडूची आहे म्हणून तुम्ही वर्षानुवर्ष घेत राहिलात तर त्याचे सुद्धा साईड इफेक्ट शरीरावर होतात. तो असं न करता प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आपल्या प्रकृतीचं परीक्षण करून योग्य औषधं घेणं आवश्यक आहे. तर आपण माझ्याकडनं मी जे मला प्रयत्न करता आले, औषधांची ट्रीटमेंट करता आली आणि ज्या ज्या पेशंटला ट्रीटमेंट करण्याची संधी मला मिळाली त्यांना आयुर्वेदाच्या मार्फत चिकित्सा करून जसं आयुर्वेदामध्ये चरकांनी म्हटलेलं आहे की चरक आचार्यांनी आमच्या की चिकित्सा ही कधीच निष्फळ ठरत नाही. आपण जेव्हा चिकित्सा करतो कुठल्याही व्यक्तीची किंवा पेशंटची आम्ही, तेव्हा धर्म, अर्थ, यश, मैत्री किंवा कर्माभ्यास याच्यातनं काही ना काहीतरी उपलब्ध तुम्हाला होतच. आणि आपण फक्त आपलं कर्म करायचे, बिकॉज वी ट्रीट अँड गॉड हिल्स. आपण फक्त ट्रीटमेंट देतो किंवा चिकित्सा करतो, पण हील करणारा, त्याला बरं करणारा तो भगवंतच आहे. सो आपल्याकडून, माझ्याकडून आयुर्वेदाच्या माध्यमातून जी काही चिकित्सा मला करण्याचं भाग्य मिळालं किंवा जी चिकित्सा रूपी सेवा करण्याचं सत्कर्म मला मिळालं त्याबद्दल भगवंताचे खूप खूप आभार मानते. आणि याच आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि ॲलोपॅथीच्या अशा दोघांच्या संयुक्त विद्यमाने जर आपण कोरोनाचं नियोजन आणि नियमन करू शकलो तर नक्कीच आपण या महामारीतून आपल्या देशाला वाचवू शकतो. धन्यवाद.